तर मी कमलेश पवार SKP ITI कट्ट्यामध्ये सर्व प्रेक्षक विद्यार्थी आणि पालक यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर ITI माझे सर्व सहकारी मित्र यांचंही मनपूर्वक स्वागत. SKP ITI कट्ट्याच्या माध्यमातून आपण विविध विषयांचा विविध ट्रेडविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आज तसाच अतिशय चांगला प्रयत्न आमच्याकडून केला जात आहे, तो म्हणजे सीट मेटल वर्कर या व्यवसायाविषयी आज माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रेक्षकांना माहिती देणार आहोत, विद्यार्थ्यांना माहिती देणार आहोत. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आवडलेला व्हिडिओ त्वरित इतरांना शेअर करायला देखील विसरू नका. तर आज SKP ITI कट्ट्यामध्ये अतिशय तज्ज्ञ अनुभवी असे शिल्पनिदेशक ज्यांना RR पाटील असं आम्ही म्हणतो, तर RR पाटील सर आज आपल्या SKP ITI कट्ट्यामध्ये आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन ते आलेले आहेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. तर सरांकडनं आपण जाणून घेणार आहोत की सीट मेटल वर्कर हा व्यवसाय किती वर्षाचा आहे सर? काही पालकांचा प्रश्न आहे. हा व्यवसाय सर 1 वर्षाचा आहे. 10वी पास नंतर आपल्याला याच्यामध्ये ॲडमिशन किंवा प्रवेश घेतला जाऊ शकतो. सर, मला काय म्हणायचं आहे, हा 1 वर्षाचा कोर्स आहे. ह्याचं बेसिक एंट्री क्वालिफिकेशन 10वी पास नापास आहे का फक्त 10वी पास आहे? 10वी पास आहे. पहिल्यांदा होतं ते 10वी नापास, पण यावर्षीपासून काय केलं की शासनाने 10वी पास केले. 10वी पास केलेलं आहे. ओके. आता सर, आणखी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की सीट मेटल वर्कर या व्यवसायामध्ये नक्की तुम्ही काय शिकवता? प्रॅक्टिकलमध्ये काय जॉब आहेत, काय सिलेबस आहे? जरा विस्तृत सांगितलं तर प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. तर प्रथमतः आपण शीट मेटल म्हणजे काय हे थोडंसं अगोदर जाणून, कारण बऱ्याच लोकांना शीट मेटल म्हणजे काय हे माहीत नाही. आणि जर का त्याला मराठी आपण संदर्भ घेतला किंवा मराठी जर म्हटलं गेलं तर त्याला पत्रे कारागीर असं म्हटलं जातं. म्हणजे शीट म्हणजे काय? पत्रा. मेटल म्हणजे धातू आणि वर्कर म्हणजे कार. धातूच्या पत्र्यावरती जो कारागीर काम करतो त्याला आपण काय म्हणतो? सीट मेटल वर्कर असं म्हटलं जातं. ओके. सर, आता मग सीट मेटल वर्कर हा कोर्स 1 वर्षाचा आहे. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला जॉबची संधी कुठे आहे? आता जॉबची संधी भरपूर ठिकाणी, म्हणजे मी असं म्हणेन, अगदी आपण घरातून जे घरातल्यापासून अगदी आकाशापर्यंत वेगवेगळ्या संधी. म्हणजे जसं आपण आता म्हटलं, तुम्ही म्हणणार की घरामध्ये म्हणजे असं कसं काय म्हणतात, अगदी ताट वाटी आपण कधी त्याच्याकडे बघत नाही, किंवा ग्लास असू दे, ताप्या असू दे, घरातली भांडी असू दे, अगदी कपाटंसुद्धा जरी बघितलं तरी आपण त्याच्याकडे कधी असं बघत नाही की आपण काय स्टीलचं आहे एवढंच माहीत असतं. पण ते कशापासून बनतं? स्टील म्हणजे काय? पत्राच येतोय, पण ते कशापासून बनतं? या पत्र्यापासून बनतं, याची जाणीव आपल्याला असेल. पण घराच्या बाहेर पडला गेला तर तुम्ही बऱ्याच वेळा 2 व्हीलर चालवता, 4 व्हीलर चालवता. अगदी ते नसं सायकलसुद्धा तर असते, पण त्याचं जर का तुम्ही मळगाड वगैरे जर बघितला किंवा 2 व्हीलरचा तुम्ही टाक्या बघितला, 4 व्हीलरची पूर्ण बॉडी बघितला, ST असू दे, परत तुमच्याकडे रेल्वे असू दे, हे सर्व काही जे आहे ते सर्व काही पत्र्यापासून बनवलं जातं. ओके. नक्कीच प्रेक्षकांना तुम्ही जे काय सांगितलं हे लक्षात आलं असेल. जरी लक्षात आलं नसेल तरी एक उदाहरण या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी जे कपाट आहे, ज्याला आपण गोदरेज कपाट म्हणतो किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहेत कपाट बनवणाऱ्या, त्या कंपन्या अशा पद्धतीने कपाट बनवतात. तर कपाट बनवणारा कोण असतो? तर सीट मेटल वर्कर असतो. त्याचबरोबर असे जॉब बनवणारा या ठिकाणी जी सीट आहे, गॅल्वनायझर सीट आहे, त्या गॅल्वनायझर सीटपासून अशा आकाराचा जॉब विद्यार्थी बनवतात. बरोबर सर? बरोबर. किंवा बकेट, उदाहरणार्थ हे बकेट देखील सीट मेटल वर्करचा विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याने असा बकेट बनवलेला आहे. बरोबर. आता आपण बकेटचा वापर कुठं करतो? तर प्रत्येक फंक्शनमध्ये वगैरे अशा बकेटचा वापर आपण करत असतो किंवा घरी
पाण्यासाठी बाथरूममध्ये अशा बकेटचा वापर करत असतो. नरसाळ आता असा जॉब आहे, याला आपण कोण म्हणतो. कोण देखील शीट मेटल वर्करचाच विद्यार्थी बनवतो. अतिशय नाविन्यपूर्ण असा जॉब आहे. दिसतो आपल्याला कोण, परंतु कोण बनवण्यासाठी शीट मेटलमधला शीट किती लागेल, त्याचं डेव्हलपमेंट कसं करता येतं, ह्या सगळ्या गोष्टी शीट मेटल वर्करमध्ये शिकवलं जातं. बरोबर सर? बरोबर. आता सर मला एक सांगा, आता वाहन उद्योग अतिशय जोरात आहे. वाहन उद्योगाला खूप मोठी संधी अजूनही आहेच. तर वाहन उद्योगामध्ये शीट मेटल वर्करचं स्थान कुठे आहे? आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो नुसतं इंजिनवर गाड्या चालत नाही, म्हणजे त्याला काहीतरी बॉडी लागते. काय नुसतं इंजिन घेतल्या आणि 2 टायरी घेतल्या तर आपण गाडी चालवू शकणार नाही. बरोबर. त्यासाठी जी बॉडी आहे किंवा जी बॉडीची कामं घेतात ही सर्व शीट मेटल वर्करमध्ये केली जातात. आता आहे प्लास्टिकचा वापर, मी नाही म्हणणार नाही, पण आता जर नवीन गाड्या बघितला तर काय करतात ते परत आपण त्या शीट मेटलकडे ओढले, कारण ती मजबूती आहे, ती मजबूती शीट मेटलशिवाय मिळू शकत नाही. आणि नुसतं असं ॲटो बॉडी म्हणून म्हणता येणार नाही. आता सगळ्यात जास्त फास्ट जर आपण बघितलं तर सिव्हिल वर्क आहे. त्या सिव्हिल वर्कमध्ये सुद्धा जे आता बघितला चिला दरवाजे देखील अगदी टाटासारखा एवढा मोठा उद्योग, तो सुद्धा टाटा परिवहन किंवा परिवाराचं काहीतरी आहे त्याचं, तर पूर्णपणे दरवाजे ही शीट मेटलपासून बनवली आहे. अगदी पूर्ण त्याची बॉडी, म्हणजे नुसता दरवाजा नाही तर आपण ज्याला चौकट म्हणतो, चौकट देखील आता शीट मेटलपासून बनवल्या गेलेल्या आहेत. नक्कीच सर, अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली. कारण मॉलमध्ये जर आपण प्रवेश केला तर मॉलमधले जे दरवाजे असतात ते सीट मेटलपासून बनवलेले दरवाजे असतात. आपल्याला एकदम हेवी वाटतात, मजबूत वाटतात, पण ते बनवतं कोण? तर सीट मेटल वर्कर. आता बऱ्याच जणांना अजूनही माहिती नाही सीटपासून काय काय बनवलं जातं. सर, आता त्या ठिकाणी रोलिंग मशीन दिसते मला. बरोबर. त्या रोलिंग मशीनवरती काय काम केलं जातं, कोणतं ऑपरेशन केलं जातं ते सांगा. आता तुम्ही पहिल्यांदाच बोलला की रोलिंग मशीन, म्हणजे याचा अर्थच मुळात काय की एखादा जॉब ज्यावेळी आपण पत्रा प्लेन असेल त्याला वर्तुळापुरती आकार जर द्यायचा असेल तर तो आपण काय करतो, त्याच्यावरती दिला जातो. मग कोणताही अगदी तुम्ही हा जॉब जरी पकडला तरी सुद्धा याला आपण काय करू शकतो की वर्तुळापुरती आकार देण्यासाठी त्या मशीनचा वापर केला जाऊ शकतो. आता सरांनी मगाशी सांगितलं की मॉलमध्ये आपण जातो, आपण मॉलमध्ये जातो फक्त काय बघतो की जे काही साहित्य त्याच्यावर ठेवलं आहे ते बघतो. बाबा काही धान्य असेल किंवा काही कपडे ठेवले असतील, पण कपडे कशावर ठेवलेले आहेत हे कधीही आपण बघत नाही. आजकाल सर बऱ्याच ठिकाणी, म्हणजे अगदी मेडिकल शॉपला जरी तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी पत्र्याचे सर्व काउंटर आहेत. तुम्हाला समजणार देखील नाही की हे पत्र्यापासून बनवलेले आहेत. याचा फायदा काय होतो? सगळं तुम्हाला जर का डिसमेंटल करायचं असेल तर काय करू शकता तुम्ही, नटबोल्टच्या साईन ते काढून परत जर का दुसऱ्या ठिकाणी लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता. म्हणजे असं काही नाही की बाबा फक्त दरवाजापुरतं मर्यादित आहे. त्याला अगणित किंवा अमर्याद ज्याला म्हणतो एवढ्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. अगदी तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये जर बघितला गेला तर बाहेरच्या बाजूला म्हणतो आपण पत्र्यासारखे असं काहीतरी वर गेलेलं दिसतं, पायपा वगैरे, त्याला आपण काय म्हणतो, चिमण्या वगैरे. मग ते बनवतं कुठं? तर ते सर्व पत्र्या, पण आपण कधीच त्याकडे बघत नाही त्या दृष्टिकोनात. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी अगदी मोठ्या तुम्ही मॉलमध्ये गेलात ना तर तुम्हाला दिसते बाबा AC आलेला आहे, नुसतं असा काहीतरी पत्रा लावल्यासारखा दिसतो, ज्याला आपण डक्टिंग वर्क म्हणतो. तर ते डक्टिंग वर्क देखील आपण या शीट मेटलमध्ये शिकलो. आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात या डक्टिंग वर्कसाठी शीट मेटलची गरज आहे. नक्कीच सर. त्या डक्टिंग म्हणजे मित्रांनो मॉलमध्ये किंवा मोठमोठ्या कारखान्यामध्ये असेल किंवा वेअरहाऊसमध्ये असेल, ज्या ठिकाणी ACची हवा आपल्याला पास करायची असते किंवा ACची हवा म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये मिळावी यासाठी ते डक्टिंग केलं असतं. ते डक्टिंग शीट मेटल वर्करच्या साहाय्याने केलं जातं. असं खूप मोठ्या प्रमाणात शीट मेटल वर्करला स्कोप आहे. आणि शीट मेटल वर्कर हा 1 वर्षाचा कोर्स आहे. 1 वर्षामध्ये देखील मित्रांनो आता येत्या 10 ऑगस्टला तुमचं सत्र सुरू होणार आहे आणि पुढच्या जूनपर्यंत तुमचं सत्र संपणार आहे. म्हणजे 10 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये हा कोर्स पूर्ण करून तुम्हाला स्वतःचा रोजगार करता येऊ शकेल, ॲप्रेंटिसशिप करता येऊ शकेल आणि पुढील एज्युकेशन देखील घेण्याची संधी तुम्हाला हा कोर्स करून करता येऊ शकतं. सर, मला आता हे सांगा, ॲप्रेंटिसशिपला तुमचे हे विद्यार्थी कोणत्या कंपनीमध्ये जातात? कंपनीचे 4 नावं सांगा. टाटा मोटर्स, टाटा मोटर्समध्ये टाटा व्हेकल असते किंवा आता EVमध्ये असते, त्यामध्ये देखील जातात. महिंद्राचं आहे. तुम्हाला अगदी सांगतो आपल्याकडे मिलिटरीला सुद्धा जागा उपलब्ध आहे.
एस टी डेपो तर आहेतच आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ॲटो बॉडी आहे त्या त्या ठिकाणी चालतं. ज्या ज्या ठिकाणी कंपन्या अगदी आपण जे म्हणतो घरातली भांडी वगैरे आपण तयार करतो त्या ठिकाणी देखील आपलं काय करू शकतो, आपण अप्रेंटिस करू शकतो. अशा वेळ म्हणजे असं मी म्हणणार नाही की फक्त म्हणजे तुम्ही टाटाच हे करतात. टाटा असू दे, महिंद्रा असू दे, बजाज असू दे, परत तुमचा गोदरेज असू दे. आता गोदरेज बॉईज म्हणून आपल्याकडे ते हे आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडं शीट मेटलसाठी काय केलं जातं की अप्रेंटिस जागा उपलब्ध आहे. नक्कीच सर, अतिशय छान माहिती दिली तुम्ही. कारण टाटा मोटर्स असेल किंवा ACGL कंपनी आहे, जायंट फिरा कंपनी आहे, ज्या ॲटो बॉडी बनवणाऱ्या कंपन्या त्या कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप मिळते. त्याचबरोबर पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, ST महामंडळ असेल, AMPL असेल, रेल्वे असेल, अशा अनेक ठिकाणी शीट मेटल वर्करसाठी जॉब उपलब्ध आहेत. आणि हे विद्यार्थी त्या ठिकाणी अप्रेंटिसशिपकरिता जातात किंवा जाऊ शकतात. म्हणजे अप्रेंटिसशिपची खूप मोठी संधी पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध आहे. सर, आता मला सांगा, ह्या कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिपला ही मुलं जातात तर साधारणतः स्टायफंड किती मिळतो? आता मागच्या वर्षीच आपल्याकडे जे विद्यार्थी गेलेले होते महिंद्रा, सर्वसाधारण त्यांनी 25,000 रुपये स्टायफंड दिलेला. 25,000 रुपये स्टायफंड. आणि त्या किती 1 वर्ष झाल्या तुम्हाला मिळतं. चांगलं आहे की नाही? बरोबर. आणि टाटासुद्धा तेवढं देतो. म्हणजे 19,000 जवळजवळ 25,000 आपल्याला स्टायफंड मिळायला जाऊ शकतो. ओके. म्हणजे आता मागच्या वर्षीचा तुमचा अनुभव असा आहे की स्टायफंड 25,000 रुपयेपर्यंत महिंद्रा कंपनीनं दिलेलं आहे. आता याही वर्षी तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त स्टायफंड मिळू शकेल. आता सर, प्रॅक्टिकल परीक्षा झाली, तुमचे किती विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते? 12 विद्यार्थी होते. आणि CBT परीक्षा झाली का? CBT नाही अजून चालू आहे, ते होणार आहे. CBT परीक्षा होणार आहे. म्हणजे आता सरांकडची जी बॅच आहे ती बॅच त्याची प्रॅक्टिकल परीक्षा झालेली आहे आणि CBT परीक्षा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ती देखील होणार आहे. त्याच्यानंतर 10 ऑगस्टला सत्र सुरू होणार आहे. हेच सरांचं सेक्शन आहे. सरांच्या सेक्शनमध्येच आपण सध्या सरांची मुलाखत घेत आहोत. बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना असा प्रश्न होता की बाबा शीट मेटलमध्ये नेमकं काय शिकवलं जातं, त्याचं भविष्यामध्ये त्याला काय स्कोप आहे की नाही, असं विद्यार्थ्यांचा प्रश्न काल मला विचारत होते विद्यार्थी. परंतु विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की या शीट मेटल वर्कर कोर्सला भविष्यामध्ये तर खूप मागणी आहे, खूप डिमांड आहे. त्यामुळं येत्या ह्या चालू सत्रामध्ये प्रवेश घेऊन तुम्ही तुमची शीट निश्चित करावी असं सगळ्यांना मी आव्हान करतो. सर, आता प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे आता दुसरा राऊंड आज संपतोय, तर तुम्ही विद्यार्थ्यांनी पालकांना काय आव्हान करू शकाल? मी विद्यार्थी किंवा पालकांना असं सांगेन की असं नुसता जॉब आपल्याला बघून चालणार. जॉब तर आपल्याला उपलब्ध आहेतच, पण हे जे तुम्ही बघताय आता हे सगळं विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि हे मागच्या वर्षीच्या म्हणजे आता जी बॅच चालू आहे ह्या विद्यार्थ्यांनी बनवलं. त्याला जे लागणारं जे डेव्हलपमेंट आहे हे डेव्हलपमेंट करणं एवढं सोपं नसतं, पण हे आपण शिकवलं जातं. तुम्ही जर का याच्यामध्ये मन लावून काम केला तर तुम्हाला प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का 1-2 वर्षानं तुम्ही स्वतःची कंपनी उभी केली तर तुम्ही आणि 10-20 लोकांना रोजगार देऊ शकता. रोजगार द्यायचं म्हणजे तुम्ही स्वतः मालक होणार आहात आणि त्यानंतर 15-20 लोकांना तुम्ही काय करू शकता, म्हणजे रोजगार देऊ शकता. आणि असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत की आपण विचारू देखील करू शकत नाही की एवढे प्रॉडक्ट शीट मेटलमध्ये बनवले जाऊ शकतात. आपण शेतकरी जरी असेल तर शेतातलं जे मोटर आहे, मोटरची कवर असते किंवा ज्या ठिकाणी आपण चालू बंद करण्यासाठी मोठे कवर बनतो तर ते सुद्धा बनवण्यासाठी शीट मेटलची आवश्यकता असते. आपण काय करतो, जातो आणि बाजारातून विकत आणतो, पण कोण बनवतं हे माहीत नसतं. आता मगाशीच सांगितलं तुम्हाला, अगदी कपड्याच्या दुकानामध्ये सुद्धा सर आता जे स्टॉल जे हे लावले जातात हे सगळे रॅक ही शीट मेटलपासून बनवले जातात. आता माझाच एक विद्यार्थी आहे, म्हणजे मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आज त्याची उलाढाल लाखोच्या आहे. एक विद्यार्थी माझा टाटा मोटर्सला जॉईन झाल्यापासून टाटा मोटर्सनं त्याचं काम बघून त्यांना उझबेकिस्तान या ठिकाणी पाठवलं. नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर नक्कीच सर्व प्रेक्षक, पालक, विद्यार्थी, सध्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील असलेले सर्व विद्यार्थी यांना ज्यांना कोणाला शंका आहेत त्या शंकांचं निरसन करण्याचं आज पाटील सरांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर SKP ITI कट्ट्याने देखील प्रयत्न केलेला आहे. तर
या व्यवसायाला प्रवेश घेऊन आपण आपले करिअर करण्याची एक नामी संधी तुम्हाला चालून आलेली आहे. तर या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. कारण एका वर्षामध्ये कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये प्रशिक्षण घेऊन तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार देखील निर्माण करू शकता किंवा कंपनीमध्ये काम करण्याची संधी देखील तुम्ही उपलब्ध करून घेता. या सगळ्या संधी तुमच्यापर्यंत चालून आलेल्या आहेत. तर नक्की प्रवेश घेऊन तुम्ही शीट मेटल वर्कर बना, टेक्निशियन बना, असं या ठिकाणी मी आव्हान करतो. त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियामधला दुसरा राऊंड सध्या सुरू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, परंतु विभागाने 2 दिवस मुदतवाढ दिलेली आहे. ज्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरून वेटिंगमध्ये आहेत किंवा कन्फर्मेशन केलेले आहेत आणि ज्यांना सेकंड राऊंडला शीट अलॉट झालेली आहे परंतु काय कारणास्तव येऊ नाही शकले, प्रवेश घेऊ नाही शकले, त्यांनी उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये प्रवेश घेऊन आपलं करिअर ITIमधनं सुरू करायचं आहे. ITI हे एक अतिशय चांगलं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअरची सुरुवात करू शकता. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथून सीट मेटल वर्कर याविषयी माहिती देत आहोत. माहिती दिलेली आहे. काही डाऊट्स असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमचं प्रश्न टाका, त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ आणि नक्कीच तुम्ही करिअरची सुरुवात सीट मेटल वर्करपासून करायला हरकत नाही. आजच्या SKP ITI कट्ट्यामध्ये RR पाटील सर या ठिकाणी अनुभवी तज्ज्ञ म्हणून आमच्यासोबत सामील झाले. सर आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पालक, विद्यार्थी, सर्व प्रवेशासाठी आलेले उमेदवार यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ITIमध्ये सहकारी मित्रांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, धन्यवाद, थँक्यू.